नमस्कार, मी पेद्रेसाहेब आणि सुवर्णकार आपलाच हक्काचा सोनार आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ अशा रिलेटेड आहे की तुम्ही डिजिटल गोल्डचं नाव ऐकलं असेल. तर काही जणांचा प्रश्न असा असतो की डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करावा की जे फोन पे गुगल पेवर डिजिटल गोल्डचे ऑप्शन असतात त्यावर इन्व्हेस्ट केलं पाहिजे का. तर माझं उत्तर असेल की नाही, की डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केल्यावर तुमचं नुकसान जास्त प्रमाणात होऊ शकतं. तर ते कसं तुम्हाला सांगतो. तुम्हाला स्क्रीनवर मी एक स्क्रीनशॉट दाखवतोय. तर हा स्क्रीनशॉट जुना आहे, तो आजच्या रेग्युलर भावातला नाहीये. तर हा स्क्रीनशॉट असे रिलेटेड आहे की वरचा भाव तुम्हाला दिसतोय बघा, स्पॉट भाव आहे. तर स्पॉट भाव म्हणजे हा लोकल मार्केटला चालणारा भाव आहे आणि खालचा हा डिजिटल गोल्डचा भाव आहे. तर हा भाव पर ग्रॅम नुसार आहे. तर वर पहा की वरच्या भावामध्ये, स्पॉट भावामध्ये आणि डिजिटल गोल्डच्या भावामध्ये हा 95 रुपये ग्रॅमचा बदल आहे. 95 रुपये ग्रॅम भाव जास्त तुम्हाला हा डिजिटल गोल्ड मध्ये लागतोय, बरोबर. आणि या उलट अजून एक स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो, हा पहा, हा दुसरा स्क्रीनशॉट आहे. तर यामध्ये तुम्ही जर गोल्ड सेल करायला गेले तर नवीन खरेदी भावापेक्षा हा सेलिंग भाव जो आहे 8,782 रुपये, म्हणजे नवीन भावापेक्षा 529 रुपये ग्रॅमचा फरक, हा इग्नोर करण्यासारखा फरक नाहीये. आणि या उलट तुम्ही जर बिस्किटचं सोनं, कॅडबरीचं सोनं जर खरेदी केलं तर 100 रुपये ग्रॅम फरकाने हा मार्केटला मोडलं जातं, बरोबर. 529 कुठं आणि 100 रुपये ग्रॅम कुठं, 429 रुपये ग्रॅम हा फरक आपण इग्नोर करू शकत नाही, बरोबर. तर मूळ मुद्दा हा आहे. आणि या उलट आपण जर डिजिटल गोल्डची जर डिलिव्हरी जर 5 वर्षात जर घेतली नाही तर कंपल्सरी आपल्याला ते डिजिटल गोल्डची डिलिव्हरी घ्यायला सांगतात. ते डिजिटल गोल्डची डिलिव्हरी जर आपण फिजिकल स्वरूपात घ्यायची म्हटलं त्याचा डिलिव्हरी चार्ज वेगळा लागतो, त्याचा मेकिंग चार्ज वेगळा लागतो, बरोबर. त्याचे कॅपिटल गेन टॅक्स वेगळा लागतो. ते नुकसान जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे फिजिकल गोल्ड हे घेतलेलं कधी पण उत्तम, डिजिटल गोल्डला इग्नोर केलं पाहिजे, हा माझा सल्ला असेल. धन्यवाद.